चंद्रपुरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका कुटुंबाची तब्बल 25,90,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। दैवी शक्ती असल्याचा दावा करत आजारी व्यक्तीला बरे करण्याचे आणि घरातील पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवत 3 महिलांनी ही फसवणूक केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम या तिन्ही महिलांनी पीडित कुटुंबाचा विश्वास संपादन केला। धुनीची पावडर, ताईत, चिठ्ठ्या आणि कथित धार्मिक विधींच्या माध्यमातून आजारी पती पूर्णपणे बरा होईल तसेच घरातील संपत्ती दुप्पट होईल अशी भूलथाप त्यांनी दिली। या आमिषाला बळी पडलेल्या कुटुंबाकडून आरोपींनी उपचार आणि पूजेच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली। इतकेच नव्हे तर केवळ 2 दिवसांतच कुटुंबाकडून 20 लाख रुपये रोख घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे। याशिवाय सोन्याचे दागिनेही आरोपींनी घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपी महिलांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून ताईत, धुनीची पावडर आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे। या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंडूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहावे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरामध्ये फसवणुकीचा एक प्रकरण उघडकीस झालेलं आहे। यामध्ये फिर्यादी वैशाली अनिल खणके यांना यातील आरोपी विद्या विठ्ठलराव निमजे यांनी रुपये दुप्पट करून देतो आणि माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती येते असं म्हणून तिला फूस लावून तिचे फसवणूक केल्याचा हा प्रकरण घडलेला आहे। आपल्या शेजारी किंवा आजूबाजूला कोणी अंगात देवी येते आणि पैसे दुप्पट करून देतो आणि त्यामुळे अशा अघोरी विद्येचा आणि अनिष्ट प्रथेचा कोणी प्रचार करून तुम्हाला जर फसवणूक करत असेल तर तुम्ही हे जागरूक राहा। सदर गुन्ह्यामधील 3 आरोपी महिला यांना आम्ही अरेस्ट केलेले आहे। गुन्ह्याचा तपास सुरू